नमस्कार रसिक श्रोते हो. आजच्या कार्यक्रमात कवयित्री माधुरी महेंद्र चौधरी यांच्या काही निवडक कविता आपण ऐकणार आहात. माधुरी चौधरी या औरंगाबाद इथल्या असून साहित्य क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत आहेत. मधुज मेलॉडी, माया जगण्याची ताकद आणि वेध अंधाराचा घेऊन आली पहाट असे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत आणि जवळजवळ 15 प्रातिनिधिक काव्यसंग्रही प्रकाशित आहेत. अनेक साहित्यिक कार्यक्रमांचं आयोजन, नियोजन आणि अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे. त्यांच्याच काही निवडक कवितांचा आस्वाद आपण आजच्या कार्यक्रमात घेणार आहोत. त्यांच्या कविता या अतिशय संवेदनशील आणि सामाजिक आशयाच्या असून ही पहिली कविता स्त्रीचा विद्रोह, तिच्या मनातील विद्रोह या कवितेतून त्या नमूद करतायत. कवितेचं शीर्षक आहे असाही विद्रोह. श्रोते हो, कवयित्री माधुरी चौधरी यांच्या काही निवडक कविता आपण ऐकत आहात. वाचन केलं आहे वैशाली जाधव यांनी. असाही विद्रोह. सजवून आज तनास विद्रोह मनात आहे. सजवून आज तनास विद्रोह मनात आहे. किती सजवल्यात रात्री तो दाह तनात आहे. किती लागल्यात बोली आवाज कानात आहे. किती लागल्यात बोली आवाज कानात आहे. सर्वस्व झाले हे विक्री, किती प्रश्न मनात आहे. भरण्यास खडगी पोटाची विकणे तनास आहे. भरण्यास खडगी पोटाची विकणे तनास आहे. विकण्या तनास माझ्या मारणे हे मनास आहे. विकण्या तनास माझ्या मारणे हे मनास आहे. माता न भगिनी कुणाची हे शरीर मात्र आहे. माता न भगिनी कुणाची हे शरीर मात्र आहे. त्या वासनांध नजरांची परिपूर्ती स्त्रोत आहे. न डोळ्यात काही स्वप्न निस्तेज जीवन आहे. न डोळ्यात काही स्वप्न निस्तेज जीवन आहे. विद्रोही या मनाला परिदिशा कोठे आहे. अंधारलेले भविष्य माझे रंगीन रात्री आहे. अंधारलेले भविष्य माझे रंगीन रात्री आहे. सजवले ना मी शरीरास मरणाची खात्री आहे. मन माझे हे विद्रोही न सकून त्यास आहे. मन माझे हे विद्रोही न सकून त्यास आहे. विद्रोही जरी जीवन हे बाध्य जगण्यास आहे. विद्रोही जरी जीवन हे बाध्य जगण्यास आहे. माधुरींचं संवेदनशील मन हे कुठेतरी प्रेम कविता लिहिण्यास तयार होतं आणि मग कुठे कधीतरी त्या वळणावर हे कविता त्यांच्याकडून लिहिली जाते. कुठे कधीतरी त्या वळणावर, कुठे कधीतरी त्या वळणावर भेटावे तू मजसी राजसा. पानावरती दवबिंदू अन धुके भेटते जिथे क्षितिजा. भेटावे तू मजसी राजसा. रक्तवर्ण तो त्या नभीचा, रक्तवर्ण तो त्या नभीचा व्हावा गोळा माझ्या भाळी. केसांमध्ये चांदण चुरा लज्जित व्हावी रजनी काळी. मीच चंद्रमा तुझ्या नभीचा, मीच चंद्रमा तुझ्या नभीचा. हृदयाशी हा असे भरवसा. भेटावे तू मजसी राजसा.
मदसुगंध तो रात राणीचा, मदसुगंध तो रात राणीचा, अलगत यावा माझ्या तनाला. स्पर्श सुगंधी उन्मादाचा, स्पर्शून जावा तुझ्या मनाला. व्हावे मिलन त्या वळणावर, व्हावे मिलन त्या वळणावर, प्रेमाचा जिथे कवडसा. भेटावे तू मजसी राजसा, भेटावे तू मजसी राजसा. आपण ऐकत आहात माधुरी महेंद्र चौधरी यांच्या काही निवडक कविता. यानंतरच्या कवितेचं शीर्षक आहे तो. त्याच्या हाताचा खरखरीतपणा, त्याच्या हाताचा खरखरीतपणा, त्याच्या फेकाळलेल्या टाचा, त्याच्या आशा अपेक्षा कुठे दिसतात कधी कुणाला. कधी चढतही असेल आवाज त्याचा, किंवा कधी होतही असेल. कधी त्याच्याकडून चुका, कधीच बोलून दाखवत नसेलही तो मनातलं काही. कधी होत असेल भावना शून्यही, पण रफ हात राबत असतात संसाराचा गाडा हाकण्यासाठी, घराला घरपण आणण्यासाठी. चालत राहतात भेगाळलेले पाय संसाराचे चाके फिरत राहण्यासाठी. पोरांनी टाकून दिलेलं शर्ट चप्पल वापरताना त्याच्याही डोळ्यासमोर तरळून जातात चकचकीत मॉल. अतिशय संवेदनशील मनाचं प्रतीक असणारी ही कविता कॅनव्हास आयुष्याचा. आयुष्याच्या कॅनव्हासवर माराव्या सुखदुःखाच्या रेघोट्या, आयुष्याच्या कॅनव्हासवर माराव्या सुखदुःखाच्या रेघोट्या. म्हणून मी पेन्सिल घेते हातात आणि उतरत जातात काळोखाच्या कविता. अंतर्मनाच्या गाभाऱ्यातून आसवांचे थेंब पडून भरली जाते रांगोळी किंचितशा पिंगट रंगात आणि पसरत जाते माझ्यातील उद्विग्नता कॅनव्हासवर. कधी रेघोट्या घेतात आकार शब्दांचा आणि मी उतरत जाते शब्दात कवितेचं रूप घेऊन. हळूहळू रेखाटली जाते नदी सुखदुःखाच्या काठांमध्ये वाहणारी. मी मात्र बघत असते सुखाच्या काठाकडे आधाशासारखी दुसऱ्या काठावरून. मी मात्र बघत असते सुखाच्या काठाकडे आधाशासारखी दुसऱ्या काठावरून. अतिशय संवेदनशील अशी ही कविता. जितक्या सहजपणे माधुरीजी लिहितात तितक्याच सहजरित्या त्यांचा राष्ट्राभिमान या कवितेतून दिसून येतो. यापुढील कविता आहे महाराष्ट्र देशा. कणखर देशा काटक देशा महाराष्ट्र देशा, कणखर देशा काटक देशा महाराष्ट्र देशा. संतांच्या देशा वीरांच्या देशा शिवरायांच्या देशा. साधू संतांनी गायली येथील मातीची गाणी, साधू संतांनी गायली येथील मातीची गाणी. दऱ्याखोऱ्यातून दुमदुमली येथे जयघोषाची वाणी. कुठे डफावर थाप मारुनी शाहीर गातो पोवाडा, कुठे डफावर थाप मारुनी शाहीर गातो पोवाडा. ठसके बाज लावणीचा येथील शृंगारच वेगळा. मराठमोळी भाषा आमुची मराठमोळा वेश, मराठमोळी भाषा आमुची मराठमोळा वेश. नऊवारीच्या पातळामध्ये सौंदर्य खुले विशेष. सातपुडा अन सह्याद्री, सातपुडा अन सह्याद्री आमुच्या महाराष्ट्राची शान. तापी गोदावरीने बनवले या सुजला सुफलाम. पंढरपूरचा विठू सावळा उभा विटेवरी, पंढरपूरचा विठू सावळा उभा विटेवरी. दिंड्या पताका घेऊन नाचतो बघा वारकरी.
तळहातावर प्राण घेऊनी सज्ज वीर सत्वर, तळहातावर प्राण घेऊनी सज्ज वीर सत्वर, देशासाठी प्राण अर्पण्या आम्ही सदैव तत्पर, देशासाठी प्राण अर्पण्या आम्ही सदैव तत्पर. आसमानी संकट असोबा असोही महामारी, आसमानी संकट असोबा असोही महामारी, शेकडो देव हे तारण्या आम्ही उतरले रस्त्यावरी, आम्ही उतरले रस्त्यावरी. कष्टकऱ्यांचे हात आमुचे घाम गाळूनी खातो, कष्टकऱ्यांचे हात आमुचे घाम गाळूनी खातो. नसा नसांमध्ये राष्ट्रप्रेम, जय जय महाराष्ट्र गातो, नसा नसांमध्ये राष्ट्रप्रेम, जय जय महाराष्ट्र गातो, जय जय महाराष्ट्र गातो. श्रोते हो, कवयित्री माधुरी चौधरी यांच्या निवडक कविता आपण ऐकत होता. वाचन केलं होतं वैशाली जाधव यांनी.